नमस्कार आर्या. पहिल्यांदा तुला कट 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 केल्यानंतर तुला डेली रिवॉर्ड मिळतो. डेली रिवॉर्ड म्हणजे मला काल गोल्ड मिळालं 100, सेकंड नंबरला. मग आज मिळालं डेली स्क्रॅप केली सर 5 टाईम. नंतर इव्हेंट्स जे आज सांगते आहे आपल्याला. इथं काय म्हणते पहिल्यांदा कम्प्लीट मिशन टू गेट लेजेंडरी गन स्किन. इथं भूया 1 to 5 टाइम्स 6 दिवस लॉग इन करायचं. 100 किल्स करायचे आणि रँकड 30 मॅच घ्यायचे. त्यात लोनर फेस्टिवल. नंतर इथं आलं आहे गोल्ड टेक एक्सचेंज केलं मी. 250 गोल्ड मिळालं. झालं संपलं. नंतर इव्हेंट झालं. मिशन मला आजचं होतं की फ्री फायर 5 मिनटं खेळा. तर मी क्लाइम केलं 15 मिनटं खेळा. ते पण केलं. आता 35 मिनटं खेळा म्हणते. त्यातले 17 मिनटं मी खेळलेले आहेत. आणि 60 मिनटं पण खेळा म्हणते. त्यातले 17 मिनटं खेळलेत. आणि 2000 डॅमेज करा म्हणजे समोरच्या प्लेअरला. नंतर ही डेली झालं. ही वितरण म्हणजे तिथं आलं किल 20 प्लेयर्स तू हेडशॉट. त्यातले मी 6 जणांना मारले. नंतर ऑइल बॅरल्स घेऊन 20 जणांना मारले. त्यातले मी 1 जणांना मारले. नंतर क्लाइंब केलेलं काय आहे सांगू का. भोया 10 टाइम्स इन एनी मोड. तिथं क्लाइंब केलं आहे. नंतर 2000 मीटर युजिंग व्हेरिकल इन क्लासिक मोड क्लाइंब केले. यूज लेवल 1 मशरूम्स 40 वेळा घ्यायचं आहे ते क्लाइंब केलं आहे. यूज 20 टूल बॉक्स ती क्लाइंब केलं आहे. किल 80 प्लेयर्स इन एनी मोड ती क्लाइंब केलं आहे. तर तू म्हणत होता स्पिन कुठं जाऊन करायचं. तर इथं लक रॉयल म्हणून आहे. लक रॉयलमध्ये जायचं. तर हो की डायमंड रॉयल आहे. इथं गोल्ड रॉयल आहे. इथं गोल्ड रॉयलमध्ये ओके इथं एक स्पिन या स्पिन केलं येत आहे. ओके पॅन्ट काय पण मिळू शकते. ही तुला असं येईल. माझ्याकडे एक वाउचर होतं म्हणून मी केलं. आणि तुझे 5 स्पिन मिळाले की असं येतं आहे. 1 स्पिन झालं की असं येतं आहे. ओके आत्ताच मी जस्ट हे केलं. नंतर 10 स्पिन झाल्यावर असं, 15 असं, 20 असं. तर ह्याच्यानंतर वापस गेलं स्टोअरमध्ये पण एक गोष्ट आहे. स्टोअरमध्ये ही नॉर्मल त्यातलं खाली डेली स्पेशल. इथं ही शेवट आहे ना. इथं फ्री म्हणून येतं आहे. ती ओपन करायचं आपल्याला गिफ्ट मिळते. मगच मी ओपन केलं. त्यात समोर एअरड्रॉप म्हणून आलं होतं मला. नंतर इथं व्हॅल्यूडमध्ये आत्ता जस्ट पॅन्ट मिळाली. पण मी सेटवरची घालतो ह्याला. नंतर तुला काही मिळालं असेल ही कन्झ्युमेबल असेल. 5 टोकन आहेत. ही 820 हिरिक बेजेस आहेत. आणि 3 फायर क्रॅकर आहेत. फायर क्रॅकर एक्सचेंज करायला 10 फायर क्रॅकर लागतात. एक असला बॉक्स घ्यायला. त्यात काय काय मिळू शकतं हे असं आहे. नंतर समज तुला लक रॉयलमध्ये तू स्पिन केलं आहे. हे बॅनर आहे ती पहिला आहे. ती डिफॉल्ट म्हणजे गेम चालूच केलेलं आहे. तुला असं असणार. नंतर सिल्वर लीग चालू झालं की असं होणार. गोल्ड लीग चालू झालं असं होणार. इथे माझं प्लॅटिनम माझं झालं. पण थोडक्यात वापस आलो श्रेण्यामुळं. मग अवतारमध्ये तुझ्याकडं कोणता आहे. हा प्लेअर आहे का. हा माझ्याकडं हा आहे म्हणून मी ह्याला गेलं. बॅकपॅक तुझ्याकडे हीच आहे. माझ्याकडे ही आले मला लक रॉयलमध्ये. ही लूट बॉक्स असं येणार मारल्यावर आपण. ही पॅराशूट माझ्याकडे 2 आलेत. नंतर सरबोर्ड हे असं पण राहणार. वेपन ही आपण मग इव्हेंट्समध्ये बघितलेलं 6 दिवस क्लाइंब केल्यावर. नंतर व्हेकल सध्या काही नाही. इमोट्स हे हॅलोचं आहे. हे लोलचं आहे. हे प्रोवॉकचं आहे. नंतर हे ॲप्लॉसचं आहे. हे डॅपचं आहे. हे चिकनचं आहे. हे मला आवडतं आहे. नंतर हे आर्मवेव. नंतर ही शॉर्ट डान्स. ही बेबी शार्क. ही फ्लॉवर्स ऑफ लव. ही मम्मी डान्स ही सुद्धा खूप आवडते मला.
आणि पुशअप. नंतर तुला इथं फायर पास आहे. ही गोल जिंकते नाही, खाली फायर पासली ती द्यायचं. ती प्रत्येक 10 बेजेसला ही क्लाइंब करायला होते. माझे 99 बेजेस झालेत. आता हे माझी 100 बेज झाली की FF म्हणून येते. 1 more बेजेस रिक्वायर्ड. ह्यानंतर तू सांगितलेलं मला की गिल्ड म्हणजे आपलं एक हे असतं. माझं इथं वरच्या कोपऱ्यात दिसतंय बघ तुला, प्रो प्लेअर 999 म्हणून येते. तर मग मी गिल्डमध्ये आपलं गिल्डमध्ये रिवॉर्ड बघण्यासाठी स्टार्टच्या एकदम वरी ह्या कॅलेंडरच्या खाली, कॅलेंडरच्या इथे गेलं, इथं साईन इन म्हणून येतं. साईन इनला क्लिक केलं की दररोज आपल्याला ही मिळतात, रिवॉर्ड मिळतात. तर मंडेला आज 2 स्कॅनर मिळाले, उद्या ही मिळणार. नंतर थर्सडेला 3 गोल्ड रॉयल वॉचर. ह्यानं तू 3दा स्पिन करू शकतो. ह्याच्यानंतर कॅलेंडरमध्ये गेल्यावर आपण हे आत्ता बघितल्यासारखं सगळं. तर लीग तुला ओपन करायची आहे, म्हणजे पुढे वाढवायची आहे. माझी सध्या प्लॅटिनम चालू होती, आता गोल्डवर 4 नंबर गोल्डवर आलो आहे. तर ते क्लासिक बरमुडा आहे ना, ते त्याच्या अलीकडे इथं गोल्ड 4 डॉट्स दिसतात ना, तिथं क्लिक करायचं आणि इथं क्विक स्टार्ट म्हणून येतं आहे, तिथं दाबायचं. ओके. आणि तुला समज स्क्वॅड खेळला तू, तर तुझा मित्र कुठे गेला? यमराज मला सारखं इन्व्हिटेशन देतो, पण ते आता सध्या खेळायला लागलाय. तर त्याला इन्स्पेक्ट म्हणजे त्याची माहिती बघणे, आणि विस्पर म्हणजे त्याला काहीतरी मेसेज पाठवण्यासाठी. विस्पर टाकलं की आपण काय पण मेसेज टाकायचा. आता मी त्याला हाय पाठवतो. नंतर इमोट्स ही 1500 रुपयाला येते. तर मी ह्यातला इमोट्स हा पाठवतो. चलो बाजूला. नंतर आणि स्क्वॉडमधनं असं सोलो येत नाही, म्हणजे टीम जॉईन केल्यावर. नंतर अजून तू किट्टी तुला लक रॉयलमध्येच मिळू शकते, गोल्ड रॉयलमध्ये. तर इथं ही किट्टी खूप छान दिसते. हे राहुल्याकडे आहे सध्या. आणि तुला जर मित्राला तुझे मेसेज पाठवायचं असेल तर ओके, सगळ्यात ती सोलोच्या खालचं ॲड फ्रेंड म्हणून येते. इथं ॲड म्हणून नाव टाकायचं. ॲड म्हणजे आता यश मस्के KY यश मस्के. ओके, माझं फ्रेंडच आहे, ॲड फ्रेंड. नंतर इन्स्पेक्ट केलं तर त्याचे माझे 99 चालू आहे, तर नाही 77 चालू आहे सध्या. तर 29वी लेवल चालू आहे आणि माझी 24वी, बरोबर का? मग ह्याच्यानंतर तुला कोणाचा मेसेज आला की इथं चिन्ह दिसतंय, म्हणजे भगव्यासारखं. ओके, इथं कसं स्टार्टच्या वर इथं गिल्डमध्ये जाताना कसं दिसतंय, ओके, इथं भगवा डॉट कोपऱ्यात, तसं इथं